प्रत्येक राशीच्या प्रवासात असा एक काळ येतो जेव्हा ग्रहांची मांडणी माणसाची खरी परीक्षा घेत असते. वृश्चिक राशीचे लोक धैर्यवान, गूढ आणि सहनशील स्वभावाचे मानले जातात. पण काही वेळा नियती अशी वळण देते की मनाला अचानक धक्का बसू शकतो. 25 तारखेनंतर तुमच्या आयुष्यात एक संवेदनशील टप्पा सुरू होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः घरातील वातावरणात हलके पण परिणामकारक बदल जाणवू शकतात. लहानशा कारणावरून मोठे वाद उभे राहण्याची शक्यता आहे. मनात दडवून ठेवलेल्या भावना, जुन्या तक्रारी किंवा न बोललेले शब्द अचानक बाहेर पडू शकतात. साधी चर्चा क्षणात तापू शकते. एखाद्याचा आवाज उंचावू शकतो, शब्द कठोर होऊ शकतात आणि वातावरण तणावपूर्ण बनू शकते. कधीकधी बाहेरील व्यक्तीही नकळत परिस्थिती अधिक भडकवू शकते. त्यामुळे हा काळ अतिशय संयम, शांतता आणि जागरूकतेने हाताळण्याचा आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोला, लगेच प्रतिक्रिया देऊ नका आणि परिस्थितीला शांत डोक्याने सामोरं जा. कारण छोटी ठिणगीही मोठ्या आगीचे रूप घेऊ शकते. जर तुम्ही या काळात स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवले तर अनावश्यक गोंधळ आणि मोठा वाद सहज टाळता येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी अतिशय जवळची व्यक्ती मनाला खोलवर लागेल अशी वागणूक देऊ शकते. वृश्चिक राशीचे लोक नात्यामध्ये मनापासून प्रामाणिक असतात. ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ते सर्वस्व द्यायलाही तयार असतात. मात्र कधीकधी हाच विश्वास परीक्षेत पडतो. 25 तारखेनंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की एखादी जिवलग व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात उभी आहे असे वाटू शकते. तिच्या मनात आधीपासून काही दडलेले असेल, कोणीतरी तिला भडकावले असेल किंवा एखादा गैरसमज झाला असेल. पण जेव्हा ती कठोर शब्द वापरते किंवा आरोप करते तेव्हा मनाला मोठी वेदना होऊ शकते. मी इतकं केलं तरी असं का, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या मनात स्वतःची वेगळी कहाणी सुरू असते. त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका. वेळ दिल्यास अनेक गैरसमज दूर होतात. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबातील 2 प्रकारच्या व्यक्तीविषयी सावध राहणे गरजेचे आहे. पहिली ती जी वरकरणी, मदत करणारी आणि सल्ले देणारी भासते, पण एका व्यक्तीसमोर वेगळे आणि दुसऱ्यासमोर वेगळे बोलून हळूहळू गैरसमज पेरते. अशा बोलण्यामुळे संशय वाढतो, वातावरण तणावपूर्ण होते आणि नकळत घरातील नाती ताणली जाऊ शकतात. म्हणून या काळात प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरेल. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती ती असू शकते जी तुमच्याच खूप जवळ आहे पण मनात दडलेली नाराजी बाळगून आहे. तिला कदाचित असे वाटत असेल की तिचा सन्मान होत नाही, तिचे मत दुर्लक्षित केले जाते किंवा तिच्यावर अन्याय झाला आहे. ही भावना बराच काळ शांत राहते, पण जेव्हा ती अचानक बाहेर पडते तेव्हा अनेक साचलेल्या गोष्टी एकदम समोर येतात आणि त्यातून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून वृश्चिक राशींच्या लोकांनी अशा परिस्थितीत विशेष संयम ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक शब्दाला तत्काळ उत्तर देण्याऐवजी आधी संपूर्ण परिस्थिती समजून घेणे अधिक हिताचे ठरेल. चौथी महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक किंवा मालमत्तेशी संबंधित मतभेद. अनेक घरगुती वाद पैशाभोवती फिरतात आणि 25 तारखेनंतर घरखर्च, कर्ज, वारसा, जमीन जुमला किंवा जबाबदाऱ्यांचे वाटप यासारखे विषय पुढे येऊ शकतात. एखाद्याला वाटू शकते की त्याच्यावर जास्त ओझे टाकले गेले आहे, तर दुसऱ्याला अन्याय झाल्याची भावना असू शकते. या भावना हळूहळू साचत जातात आणि एखाद्या क्षणी मोठ्या वादात बदलू शकतात. एखादे साधे वाक्यही चुकीच्या अर्थाने घेतले जाऊन परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे या काळात भावनापेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. पैशाबाबत चर्चा करताना स्पष्ट, शांत आणि समतोल दृष्टिकोन ठेवा. कारण नात्यात एकदा कटुता आली तर ती मिटवण्यासाठी बराच काळ आणि प्रयत्न लागतात. 5वी गोष्ट म्हणजे नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा किंवा गैरसमज पसरू शकतात. या काळात एखादी साधी, सहज बोललेली गोष्ट इतरांपर्यंत पोहोचताना पूर्णपणे बदललेली असू शकते. तर काही जण जाणून बुजूनही वातावरण ढवळून काढण्यासाठी गोष्टींना रंग देऊ शकतात. कोणीतरी तुमच्याबद्दल अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरवू शकते, ज्यामुळे इतरांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो आणि अचानक थंड वागणूक बोलण्यात कमीपणा किंवा पाठीमागे चर्चा सुरू झाल्याचे जाणवू शकते.
वृश्चिक राशीचा स्वाभिमान प्रखर असल्याने अशा बदनामीने मनाला खोलवर ठेस लागू शकते. मात्र प्रत्येक अफवेला तत्काळ उत्तर देत फिरणे शहाणपणाचे नसते. योग्य वेळ येऊ द्या. सत्य उघड व्हायला उशीर होऊ शकतो, पण ते कायम दडून राहत नाही. 6वी बाब म्हणजे भावनिक ताण आणि मानसिक थकवा वाढण्याची शक्यता. घरातील तणाव, लोकांच्या वागण्यातले बदल किंवा विश्वास डळमळीत झाल्याची भावना यामुळे मनावर भार वाढू शकतो. ज्यांच्यासाठी इतकं केलं ते समजून घेत नाहीत अशी खंतही मनात येऊ शकते आणि सतत विचारांचे चक्र सुरू राहून मन अधिकच अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे स्वतःला थोडी विश्रांती देणे, मन मोकळे करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन जपणे या काळात अत्यंत आवश्यक ठरेल. या काळात झोपेचा त्रास जाणवू शकतो. रात्री उशिरापर्यंत विचार सुरू राहू शकतात आणि मनात एक प्रकारची बेचैनी निर्माण होऊ शकते. काही क्षण तर कोणतेही ठोस कारण नसताना डोळ्यात पाणी येईल इतकी भावनिक हलचल जाणवू शकते. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून खंबीर आणि स्थिर दिसतात, पण त्यांच्या भावना अत्यंत खोल आणि तीव्र असतात. त्यामुळे मन दुखावले गेले तर त्याचा परिणाम जास्त काळ टिकू शकतो. म्हणूनच या दिवसात स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढणे, गोंधळांपासून दूर राहणे आणि मनातील गोष्टी एखाद्या विश्वासू व्यक्तीसमोर मनमोकळेपणाने व्यक्त करणे अत्यंत गरजेचे ठरेल. हा टप्पा थोडा संवेदनशील असला तरी घाबरण्याची गरज नाही. घरातील वातावरण, नाती आणि भावना यांची परीक्षा होत असली तरी योग्य वेळी शांत राहणे, विचार करून बोलणे आणि लगेच कोणावरही अंधविश्वास न ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. प्रत्येक वाद टाळता येत नाही, पण त्यातून होणारे नुकसान किती मर्यादित ठेवायचे हे मात्र आपल्या हातात असते. संयम ठेवा. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरू शकते. या सगळ्या अनुभवादरम्यान काही क्षण असेही येऊ शकतात जेव्हा तुम्हाला स्वतःला समजावून सांगावे लागेल. कारण बाहेरची परिस्थिती जरी गोंधळलेली वाटत असली तरी आतून तुम्हीच स्वतःचा आधार बनणार आहात. कधीकधी एखाद्या जुन्या आठवणी अचानक मनात उफाळून येतील आणि त्या क्षणी वर्तमानातील ताण अधिक तीव्र वाटू शकतो. लोकांचे वागणे बदलल्यासारखे भासेल. काहींचा स्वभाव अनपेक्षितरित्या कठोर वाटेल तर काही जण अचानक अंतर ठेवू लागल्यासारखे जाणवतील. संभाषणात सूक्ष्म टोमणे, शांततेत लपलेला राग किंवा नजरेतून व्यक्त होणारी नाराजी तुम्हाला स्पष्ट जाणवू शकते. तुम्ही काहीही चुकीचे केले नसतानाही स्वतःला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. काही निर्णय तुमच्यावर जबरदस्तीने ढकललेले जात आहेत असंही वाटू शकते आणि त्यामुळे मनात एक प्रकारची असुरक्षितता वाढू शकते. या काळात प्रत्येक गोष्ट जास्त तीव्रतेने जाणवेल. आनंदही खोलवर आणि वेदनाही खोलवर. कधीकधी एकटेपणाची भावना गर्दीतही साथ सोडणार नाही. तुम्हाला स्वतःच्या शब्दाबद्दल, कृतीबद्दल आणि विश्वासाबद्दल पुन्हा विचार करावा लागेल. काही नाती नैसर्गिकरित्या दूर जात असल्याची जाणीव होऊ शकते, तर काही नाती नव्याने समजून घ्यावी लागतील. परिस्थिती क्षणोक्षणी बदलत असल्यासारखी वाटेल आणि मनाला स्थैर्य शोधावे लागेल. तुमची सहनशक्ती, भावनिक खोली आणि शांत राहण्याची ताकद यांची खरी परीक्षा इथेच होणार आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असल्याची जाणीव होईल, पण त्याचवेळी तुमच्या आत दडलेली शक्तीही तुम्हाला हळूहळू जाणवू लागेल. हा काळ कदाचित कठीण भासेल, पण तो तुम्हाला अधिक परिपक्व, अधिक सजग आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवणारा टप्पा ठरू शकतो. मित्रांनो, हा संदेश उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.